थाने के टेम्भीनाका इलाके के आनंद आश्रम में पैसे उछालने की वीडियो को लेकर ठाकरे गुट सांसद संजय राउत ने एकनाथ शिंदे की पार्टी शिवसेना पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि लूट का पैसा अब आनंद आश्रम में रखा जाता है। इस संबंध में ठाणे के एकनाथ शिंदे गुट के नेता नरेश मस्के ने संजय राउत पर पलटवार भी किया है। पैसे त्या ठिकाणी ठेवले जातात अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अपमान करतायत आणि हा दिघे साहेब ज्येष्ठ माणूस आहे। दिघे साहेबांचा कायम या माणसांनी तिरस्कार केलेला आहे, कायम दिघे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे। खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे दिघे साहेबांना काढा लागलेला आहे। दिघे साहेबांना हाल अपेष्टा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ द्यायला जबाबदार संजय राऊत आहेत। कायम बाळासाहेबांकडे दिघे साहेबांचा तिरस्कार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे आणि ह्या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते। त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये। दिघे साहेब गेल्यानंतर यांना कधी दिघे साहेबांची आठवण झाली? काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आम्ही कायम नाव चर्चेत राहावं। एखाद्या नाट्यगृहाला जर आपल्या नेत्याचं नाव दिलं तर कायम लोकांच्या चर्चेत राहील। दिघे साहेब नाट्यप्रेमी होते, संस्कृतीप्रेमी होते, सांस्कृतिक प्रेमी होते, अशा वस्तूला त्यांचं नाव दिलं जाईल म्हणून आम्ही केलेला ठराव संजय राऊत आणि या कंपनीने आम्हाला बासनात बाळगायला लावला आणि दिघे साहेबांचं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिले आम्ही देत असलेलं नाव आम्हाला जोर जबरदस्ती करून ते नाव बदलायला लावलं। एवढा तिरस्कार दिघे साहेब गेल्यानंतरही ही मंडळी करायची, त्यामुळे यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये।